मी अनेक वेळा सभागृहामध्ये याबद्दल आवाज उठवलेला आहे की आपण पाहतो की आपला देश कदाचित जगातला असा एकमेव देश असेल की ज्या देशामध्ये अन्नधान्यामधील आणि अन्नपदार्थांमधील भेसळीच्या बाबतीमध्ये आपण अजिबात गंभीर नाही आहे. तिकडं पनीरचं प्रकरण चालू आहे. स्टिंगसारखे जे एनर्जी ड्रिंक आहे ते शाळांमध्ये मिळत आहेत. शाळांचे मुलं आज ते 10-10 रुपयाचे स्टिंग पित आहेत. त्याचबरोबर आज आपण पाहतो की विषारी दारूची जी घटना घडलेली आहे, म्हणजे नफाखोरीच्या मागे आपला समाज इतक्या मोठ्या प्रमाणावर लागलेला आहे की या नफाखोरीमध्ये आपण आपल्या लोकांचा जीव घेतोय. प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ आहे. आपण पाहिलं की तुकाराम मुंढेंसारखा अधिकारी तिथं आला आणि त्यांनी पहिल्याच दिवशी 33 ठिकाणी धाडी टाकल्याचं आपण सगळ्यांनी वर्तमानपत्रातून माध्यमातून पाहिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा प्रकारच इतका गंभीर झालेला आहे. आपल्याला एकमेकाच्या जीवाची अजिबात काळजी नाही. पैसा मिळाला पाहिजे या हेतूने व्यापाऱ्यांमध्ये नफाखोरी सुरू झालेली आहे. हिला आळ सरकारने बसवलाच पाहिजे, अन्यथा भावी पिढ्या ज्या आहेत त्या आपल्या अतिशय अडचणीच्या ठरतील. आजच आपण पाहतो की कॅन्सरसारखे जे रोग आहेत, हे मेजॉरिटीने कॅन्सरसारखे रोग या भेसळीमुळे होत आहेत. म्हणजे अन्नधान्यामधील रंग असतील आणि नावाजलेल्या कंपन्या याच्यामध्ये पकडल्या जात आहेत. म्हणजे कोणावर विश्वास ठेवा असा प्रश्न आज या देशामध्ये निर्माण झाला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं सरकारने याच्यामध्ये गंभीर झालं पाहिजे.